एक मध्यधुंद अवस्थेमध्ये छोटा हत्तीवाल्यानं त्यांच्या बिनधास्त अंगावर गाडी घातली का कशी गेली ती काही सांगता येत नाही, परंतु त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। वारंवार अपघाताला आळा जर घालायचा असेल तर खऱ्या अर्थानं इथं पहिली उड्डाणपुलाची गरज आहे। ज्यावेळेस इलेक्शन लागतं आमदारकीचं खासदारकीचं त्यावेळेस म्हणतात पहिलं तुमचं उड्डाणपूल करू, हे करू ते करू, आश्वासनं देतात। शिक्षण मंत्र्यांना काल पण आम्ही माहिती दिली, सध्या मुलं शाळेत यायला सुद्धा तयार नाहीये। पण जर अशी काही घटना घडली तर गरीब लोक आहे ना ते मुलांना शाळेत पाठवण्यास ना नकार देतात, नाहीतर ते मुलं पळून जातात, शाळेत यायला नाहीच म्हणतात। मी आता उभा आहे चांदवडच्या सोग्रस पाट्यावर। काल या पाट्यावर मध्यधुंद अवस्थेत टेम्पो चालकाने विद्यार्थ्यांना चिरडलं होतं। आपण बघू शकतो की हा जो आहे मुंबई आग्रा हायवे आहे आणि 24 तास इथे वाहनांची वर्दळ असते आणि जे वाहन आहे ते अति वेगाने जातात, कारण इथे स्पीड ब्रेकर नाही, या झेब्रा क्रॉसिंग नाही, त्याच्यामुळे वाहनांचा नियंत्रण नसतो आणि ते वेगाने जातात। या अगोदरी अनेक वेळा इथे अपघात झालेले आहे। काल जो अपघात झाला त्याच्यात एक विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि 11 विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहे। काही विद्यार्थ्यांवर पिंपळगाव बसवंतला हॉस्पिटलमध्ये तर एका विद्यार्थ्यावर नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत। काल या अपघातानंतर ग्रामस्थांच्या संतप्त भावना होत्या, त्यांनी जवळपास 4 तास रास्ता रोको केलं होतं। आजही ग्रामस्थ संतप्त आहे, कारण इथे वारंवार जे अपघात होत आहे त्यांना ते आता कंटाळलेले। अपघातामुळे अनेकांचा बळी गेलेला आहे, अनेकांना कायमचा अपंगत्व आलेला आहे, त्याच्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेले आणि आणखी किती बळी घेणारे असा प्रश्न ते उपस्थित करीत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी सोग्रस गावाचे सरपंच आहे आणि ग्रामस्थ आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या का इथे अपघात कसे होतात आणि त्यांच्या काय काय मागण्या आहेत। भाऊ, काय म्हणाल, काल जो अपघात झाला तर कसा झाला आणि त्याच्यात किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले? काल रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला 5:05 अत्यंत अशी दुर्दैवी घटना झाली। विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी परतत असताना एक मध्यधुंद अवस्थेमध्ये छोटा हत्तीवाल्यानं त्यांच्या बिनधास्त अंगावर गाडी घातली का कशी गेली ती काही सांगता येत नाही, परंतु त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि 13 विद्यार्थी जखमी आहे। जखमींना पिंपळगाव येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे। परंतु माझी अशी विनंती आहे की हे जखमी झालेले विद्यार्थी आणि मयत झालेले विद्यार्थी हा अत्यंत गरीब कुटुंबातले आदिवासी समाजाचे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे लोक आहे। त्यांचा दवाखान्याचा खर्च आणि मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाला, मुलाच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत द्यावी आणि कुटुंबीय जे जखमी आहे त्यांचा संपूर्ण भार हा शासनाने उचलून दवाखान्याचा पेमेंट ते शासनाने द्यावा अशी मी विनंती करतो। आणि हे वारंवार अपघाताला आळा जर घालायचा असेल तर खऱ्या अर्थानं इथं पहिली उड्डाणपुलाची गरज आहे, ट्रॅकची गरज आहे, कारण विद्यार्थी ह्या इथं 3 शाळा आहे, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्राथमिक, या हा एकच। त्याच्यामुळं या एवढी लोकसंख्या म्हणजे विद्यार्थी असताना इथं कायम वारंवार अपघात होतात। इथं साईड पट्टे झाले पाहिजे, स्पीड ब्रेकर झाले पाहिजे, रोडवर झेब्रा क्रॉसिंग झाली पाहिजे, सफेद पट्टे मारले पाहिजे आणि इथं पोलीस डिपार्टमेंट मार्फत 2 पोलीस हे कंटिन्यू चौफुलीवर राहिले पाहिजे। ही अत्यंत मोठी चौफुली झालेली आहे, इकडे 2 कंपन्या आहे, त्याच्यामुळे वाहतूक वर्दळ भरपूर झाल्या कारणानं हे अपघात जर टाळायचे असतील तर शासनानं आणि सोमा कंपनीनं याची दखल घेऊन चांगल्या पद्धतीचे मार्ग काढले तर याला कुठेतरी आळा बसेल असं माझं मत आहे। हा जो मार्ग आहे मुंबई आग्रा हायवे मार्ग आहे आणि हा मध्य भागातून जातो। दोन्ही बाजूला गाव किती आहे, किती लोकसंख्यांचं येणं जाणं असतं आणि काय त्रास सहन करावा दोन्ही बाजूला लोकसंख्या सारखीच आहे, दोन्ही बाजूला सगळ्यात गावकऱ्यांच्या वतीनं सगळ्यांची मागणी आहे की इथं त्वरित उड्डाणपूल व्हावा। काल आम्ही 5-6 घंटे रास्ता रोको केला। एवढ्या 8-10 दिवसाच्या आत जर निर्णय नाही घेतला स्थानिक आमदार खासदारांनी तर आम्ही परत आंदोलन करू, रास्ता रोको करू, कारण ज्यावेळेस इलेक्शन लागतं आमदारकीचं खासदारकीचं त्यावेळेस म्हणतात पहिलं तुमचं उड्डाणपूल करू, हे करू ते करू, आश्वासनं देतात आणि त्याच्यानंतर 5 वर्ष कोणत्या प्रकारची दखल घेतल्या जात नाही। सध्याची परिस्थिती अशी आहे, शिक्षण मंत्र्यांना काल पण आम्ही माहिती दिली, सध्या मुलं शाळेत यायला सुद्धा तयार नाहीये। माझी सुद्धा 2 मुलं आहे, पूर्ण 2 रस्त्याने येतात, सगळ्या गावकऱ्यांची मुलं आहे, शाळेत यायला डायरेक्ट नाही म्हणतात ते। तर गावकऱ्यांच्या वतीनं आमची एकच मागणी आहे की त्वरित तिथं उड्डाणपुलाचं साईड पट्ट्यांचं काम चालू करावं। आपण काय म्हणाल, आपल्याला काय वाटतं का हा जो अपघात झाला याला कारणीभूत कोण आणि जो निष्पाप बळी गेलाय का विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थी जखमी झाले, असे किती वेळा इथे अपघात झालेला आहे आणि का होतं ते अपघात? आजची जी घटना झाली अतिशय वाईट आहे ती घटना।
पण इडून पुढे अशी होणार नाही, यासाठी ना राज्य सरकारला आमची एक विनंती, इथं त्वरित आहे ना पुलाची मागणी आहे सर्व ग्रामस्थांची, त्याबद्दल दुमत नाही. झेब्रा क्रॉसिंग सारखे, वाहतूक पोलीस कर्मचारी, स्पीड जॅमर, त्याच्यानंतर सिग्नल सारखे अशा ज्या आणि मुलांना जाण्यासाठी जो सर्व्हिस रोड आहे ना तो लवकरात लवकर मोकळा. काय झालं, तो पूल छोटा पडला, तो छोटा पडल्यामुळे मुलांना जाण्यास त्रास होतो, क्रॉसिंगला वैताग होतो, त्याच्यामुळे हा अपघात होता. आणि दुसरी गोष्ट अशी की मालसाण्याला आहे ना मागचा जो पट्टा आहे ना तिथं स्पीड ब्रेकर नाही, स्पीड ब्रेकर एकदम कमी, त्याच्यामुळे ती गाडी स्पीडमध्येच येते तिथून. आणि इथं रोज कंटिन्यू आम्ही एक दोन कंटिन्यू ती अपघात हा निश्चित ठरलेलाच आहे का बा आज होणार म्हणजे होणारच. आणि आज म्हणजे सणाचे दिवस म्हणले का इथं कंटिन्यू चालू राहणार. शिवाय काय झालं, बाजाराचा दिवस, या गावाला जोडून 10 गावं जोडून 2 नामांकित कंपन्या, रहदारीचे एवढं मोठं ठिकाण झालं आता हे. पण याला त्वरित अशी काहीतरी सरकारने, आमची विनंती आहे की रस्त्याला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर स्पीड ब्रेकर वाढवून झेब्रा क्रॉसिंग करून हे कंट्रोल केलं पाहिजे, कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे, तरच अपघात कंट्रोलमध्ये येईल, नाही तर असं हे चालूच राहणार कंटिन्यू असे. तुम्हाला काय वाटतं भाऊ, काय व्हायला पाहिजे आणि सरकारने तातडीने काय उपाययोजना केल्या पाहिजे? कसं आहे, आमच्या गावाला खेटून जवळजवळ 7-8 खेडे आहे. 7-8 खेडे, इथं बँक आहे, कॉलेज आहे, जिल्हा परिषद आहे, मराठी शाळा आहे. तर एवढी 7-8 खेड्यामधले मुलं इथं शाळेत येतात. आणि इकडं आदिवासी पट्टा आला, आदिवासी पट्ट्यातले भरपूर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी. पण जर अशी काही घटना घडली तर गरीब लोक आहे ना ते मुलांना शाळेत पाठवण्यास आहे ना नकार देतात, नाहीतर ते मुलं पळून जातात, शाळेत यायला नाहीच म्हणतात. तर अशा कारणाने भीती उत्पन्न झाली. तर काय असेल, स्पीड ब्रेकर, बँक आली इकडं, तर सगळं वर्दळ जास्त असल्यामुळं इथं त्वरित साईड पट्टा, स्पीड ब्रेकर आणि उड्डाणपुलाची त्वरित सरकारने दखल घ्यावी. तुम्हाला काय मागणी करायची असं वाटतं का, जेणेकरून हे अपघात टळतील आणि अपघात होणार नाही यासाठी शासनाने तातडीने काय उपाययोजना केल्या पाहिजे? शासनाने सर्व्हिस रोड दिला पाहिजे शाळेतल्या मुलांना जाण्या येण्यासाठी आणि गावातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी का, इकडून एक निफाड रोड आहे आणि इकडून देवळा सटाणा रोड आहे, दोन्ही बाजूने गाड्या नेहमी चालू असतात आणि त्या क्रॉसिंग करता, हायवे क्रॉसिंग करतात, त्यामुळे जास्त अपघात होत असतात. सरकारने त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि सर्व्हिस रोड चालू केला पाहिजे शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी. एकूणच आपण बघितलं असेल तर सोग्रस फाटा हा अपघात फाटा झालेला आहे. रोज इथे अपघात होत आहे, अनेकांचा बळी गेलेला आहे. मात्र अद्यापही शासनाने याकडे पाहिजे तेवढी दखल घेतलेली नाही. विशेष म्हणजे उड्डाणपूल नाहीये. हा जो हायवे आहे तो गावाच्या दोन्ही मध्य भागातून जातोय, दोन्ही भागाला गाव जोडलेले आहे. रोज लोकांचं येणं जाणं आहे, विद्यार्थ्यांचं येणं जाणं आहे. मात्र इथे झेब्रा क्रॉसिंग नाही, स्पीड ब्रेकर नाही, वाहतूक पोलीस नाही. त्याच्यामुळे एका प्रकारे हा अपघात स्पॉट झाल्याचं म्हटलं तर ते वागो ठरणार नाही. त्याच्यामुळे शासनाने आता तरी जागा होऊन या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करून ते उड्डाणपूल करावं, झेब्रा क्रॉसिंग करावं, साईड पट्टे द्यावे आणि स्पीड ब्रेकर टाकावं. नाही केलं तर ग्रामस्थ संतप्त आहे, त्यांच्या भावना संतप्त आहे. लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झालं तर त्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुबू शेख, न्यूज 18 लोकमत, सोग्रास फाटा, चांदवड.